बघून स्वप्न बघतो की या पिकाला एवढा भाव मिळाल्यानंतर मी माझ्या मुला मुलीचा शिक्षणाचा खर्च त्याच्यामध्ये भाग होईल, जे काही झोपडीत राहतो पत्र्याचं घर करील, नाही तर जे काही खर्च असतात ते खर्च मला त्यातून भागवता येतील। पण दुर्दैव असं होतं की जसं कांद्याची परिस्थिती, कांदा आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली की कांद्याचे भाव अध्यक्ष महोदय तिथं, त्यामुळे सरकारला त्याचा तसा फरक पडत नाही आणि विरोधकाला फक्त भाषणापुरते ते मुद्दे राहतात, पण फरक पडतो शेतकऱ्याला पडतो। त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं प्रोव्हिजन करता येईल का, जेणेकरून भाव पडले तर शेतकऱ्याला लगेच तिथं आपल्याला मदत करता येईल आणि भाव पडतील असा अंदाज घेऊन त्या बाबतीतलं योग्य असं नियोजन करण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे। दुधाच्या बाबतीत सुद्धा आज रेट पडलेले आहेत, 5 रुपये अनुदान सरकार देत आहे, ते 7 नाही तर 10 रुपयापर्यंत आपल्याला कसं देता येईल। आणि माझी एक विनंती आहे सरकारला